तुम्ही पुरेसं पाणी पिताय, अगदी लिटर्समध्ये मोजून, पण तरीही तुम्हाला डिहायड्रेट वाटत असेल आणि लगेचच वॉशरूमला जावं लागत असेल, तर यामागे काही कारणं असू शकतात. ती कोणती आहे ते सांगतोच, पण त्याआधी एक गैरसमज आहे तो दूर करतो. त्यासाठी ही रील शेवटपर्यंत पहा. तर आपल्याला वाटतं की आपण भरपूर पाणी पितोय, म्हणजे शरीराला ते पाणी मिळतंय. तर तसं नाहीये. इथे आपण चुकतो. नुसतं पाणी पिणं म्हणजे शरीरासाठी पुरेसं नाहीये. तर ते प्यायलेलं पाणी शरीर कसं शोषून घेतं हेही महत्वाचं आहे. शरीरात पाणी योग्य पद्धतीने शोषून न घेतल्यानेच एक कॉमन समस्या सर्वांमध्येच दिसते. ती म्हणजे वारंवार लघवी होणं. आता जेव्हा लघवी होते अर्थातच ते प्यायलेलं पाणी शरीरातनं पुन्हा निघून जातंय. म्हणजे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं असंतुलन होतंय. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीरातले सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे घटक, ज्याला इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात, ते शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतात. जर तुम्ही फक्त साधं पाणी जास्त प्रमाणात पित असाल तर इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता असेल तर ते शरीर पाणी लगेच बाहेर टाकून देतं. याशिवाय जास्त कॅफीन किंवा अल्कोहोलचं सेवन केल्यानेही शरीर डिहायड्रेट होऊ शकतं आणि लघवी वाढू शकते. काही हेल्थ प्रॉब्लेम्स जसं की डायबिटीज किंवा UTI यात देखील वारंवार लघवी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. मग आता मेन मुद्दा, पाणी नुसतं नाही तर प्यायचं कसं? तर इलेक्ट्रोलाइट्स युक्त पाणी प्या. नुसत्या साध्या पाण्याऐवजी तुम्ही जर नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट्स पावडर मिसळून पाणी पिऊ शकता. त्यामुळे शरीरात पाणी टिकून राहण्यासाठी मदत होईल. हळूहळू आणि कमी प्रमाणात पाणी प्या. एकाच वेळी खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभरात थोडं थोडं पाणी प्या. यामुळे शरीर पाणी हळूहळू शोषून घेईल. फळं आणि भाज्या जास्त खा. काकडी, टरबूज, संत्री यांसारख्या पाणीदार फळं आणि भाज्या खा. यातनं तुम्हाला पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सही मिळतील. जेवणासोबत पाणी प्या. जेवणासोबत पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीर पाण्याचं योग्य शोषण करतं. डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर ही समस्या खूप गंभीर असेल किंवा तुम्हाला काही इतर लक्षणं दिसत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. म्हणजे ते तुम्हाला योग्य निदान आणि उपचार सांगू शकतील. आणि जे पाणी भरपूर पितात किंवा कमी पितात त्यांना पाणी पिण्याची योग्य सवय लावण्यासाठी त्यांच्यासोबत ही रील नक्की शेअर करा.